रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू. दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार नमस्कार. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या दुसरी बाजू या तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी विक्रम गोखले. मित्रहो, सर्वसाधारणपणे येणाऱ्या पाहुण्याबद्दल मी आधी काही बोलत असतो इथे. आजचा पाहुणाच इतका मोठा आहे की मी त्याच्याविषयी काय बोलू असा मला प्रश्न पडलेला आहे. आजचा आपला पाहुणा हा आपल्या महाराष्ट्रातला मराठी आणि जगभरात कीर्ती पावलेला आहे. याविषयी अधिक बोलण्यापेक्षा आपण या पाहुण्याची एक चित्रफीत पाहणार आहोत. ती आधी पाहूया, मग स्वागत करूया. पहा चित्रफीत. शास्त्रीय गायनातील एक सुपरिचित आणि आघाडीच्या गायिका आरती अंकलेकर टिकेकर. जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर अशा वेगवेगळ्या घराण्यांचा अमूल्य ठेवा जोपासत आजच्या काळातही शास्त्रीय संगीताला पूर्वी इतकाच मान मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या मनस्वी गायिका, गान सरस्वती किशोरीताई अमोणकर, पंडित वसंतराव कुलकर्णी, पंडित दिनकरराव कुलकर्णी अशा दिग्गजांचं मार्गदर्शन लाभलेली ही पट्टीची गायिका आपल्या गुरूंच्या शिक्षणाचा वसा आपल्या गुरुकुल मार्फत आजही पुढे चालवत आहे. तेजोमय, नादब्रह्म, राग रंग यासारखे अल्बम, तर आंतरनाद, सावली, 1000ची नोट, सरदारी बेगम यासारख्या चित्रपटांचं पार्श्वगायन, सवाई गंधर्व, मल्हार उत्सव, तानसेन समारोह असे भारतातील सर्व महत्त्वाच्या समारोहात सहभाग. शिवाय भारताबाहेरही USA, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी भारतीय संगीताचं प्रतिनिधित्व. मेयर अवॉर्ड, कुमार गंधर्व सन्मान, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार असे कितीतरी सन्मान मिळवणाऱ्या, छोट्या वयात मोठं कर्तृत्व दाखवणाऱ्या या गायिकेची जाणून घेऊया दुसरी बाजू. स्वागत करूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आरती अंकलीकर यांचं. आरती, आमचा हा कार्यक्रम पाहिलेला आहेस? पाहिला ना, कारण उदय इथे येऊन गेलेला. हो, उदयचा पहिला इंटरव्ह्यू मी. तशाच आपल्याला गप्पा मारायच्या. खूप छान झाला होता तो. हां, पण आज आपल्याला गप्पा मारताना तुझ्या गळ्याशी गप्पा मारायच्या आहेत आपल्याला. जरूर. तर हां, जरूर. तर तेवढी माझी विनंती आहे. नक्की. आमचा एक परिपाठ आहे की इथे येणारा पाहुणा जो आहे तो काय आहे, कोण आहे हे सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहिती असतं. पण तरीसुद्धा तो ज्या ठिकाणी आज उभा आहे त्या ठिकाणी जाण्याकरता त्याच्या आयुष्याची जी दुसरी बाजू आहे, त्याचे कष्ट आहेत, त्याचा अभ्यास आहे, त्याचे संस्कार आहेत, त्याचे शिक्षण आहे, त्याचे आईवडील आहेत, त्याचं कुटुंब आहे, मुलं बाळं आहेत, नवरा आहे, गुरुजन आहेत, या सगळ्यांबद्दल थोडी थोडी माहिती तू दिलीस, तुझ्या जन्मापासून सुरुवात केलीस तर फार बरं होईल. माझा जन्म विजापूरचा, कर्नाटकातला. त्यानंतर लगेचच आम्ही मुंबईला आलो, कारण माझ्या वडिलांची नोकरी मुंबईत होती. आम्ही तसे विजापूरचे, माझी आई धारवाडची, त्यामुळे तसे पाहायला गेले तर कर्नाटकातले आम्ही. नंतर महाराष्ट्रात सेटल झालो. घरात मराठी आणि कानडी दोन्ही भाषा. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ಲ. ಓ, ಬರ್ತದಲ್ಲ. ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ नाही, छानच तुम्ही बोललात दोन्ही वाक्य. ನನಗೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತದ, ಓದಲಿಕ್ಕೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ, म्हणजे लिहायला वाचायला सुद्धा येत, माझ्या आईने शिकवलं आहे.
नंतर आम्ही महाराष्ट्रात आलो. अर्थात घरामध्ये कानडी घर, मराठी घर मिश्रण त्याचं, आणि घरात अतिशय सुरेल लईमध्ये आणि भावपूर्ण भजन चाले आमच्या घरी. अगदी काकड आरतीपासून. अरे वा. रोज आमच्याकडे काकड आरती, सकाळचं भजन, दुपारचं भजन, जे जे कोणी घरात असत ते सगळे करत. माझे आजोबा तर तेव्हा रिटायर्डच होते ऑलरेडी. त्यामुळे घरी अतिशय सुरेल विक्रमजी, आणि लईमध्ये सगळेजण एकाच सुरामध्ये. आय विश तेव्हा खरं काही रेकॉर्डिंगचा साधनं असती ना, तर खरं ते व्हिडिओ करून आणि रेकॉर्ड करून ठेवण्यासारखं अतिशय सुंदर आणि भावपूर्ण. माझे सगळे काका गात असत, माझे वडील, सगळ्यांचे अतिशय सुंदर आवाज, छान फिरत त्याला, सुरेल आणि अतिशय भावपूर्ण. मी म्हटल्याप्रमाणे माझी आईसुद्धा चांगली गात असेल. अर्थात तेव्हा काही प्रोफेशनल किंवा असं काही नव्हतं, हौशी कलाकार होते सगळे. त्यामुळे घरामध्ये अतिशय आध्यात्मिक आणि स्वरमय असं नादमय वातावरण होतं. माझं लहानपण हे असं स्वरांच्या संगतीत हो गेलं. शिक्षण तुझं कुठे पूर्णपणे इकडे? हो, मी मुंबईमध्ये किंग जॉर्ज शाळा म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीची दादरला शाळा आहे, तिथे मराठी शाळेत होते मी. वा. हो. कुठपर्यंत झालं शिक्षण? माझं शिक्षण झालं M.Com पर्यंत. अच्छा. तेही इथेच केलंस मुंबईमध्ये? मुंबईमध्ये पोदार कॉलेजमध्ये केलं मी. आणि जेव्हा मी शाळेत होते, साधारण 5-6 वर्षाची, शिशुविहार म्हणजे आमच्या शाळेच्या ज्या शिशुवर्गात होते, तेव्हा बरीच मला बडबड गीतं, आणि माझी आई पण मला काही गाणी शिकवत असते घरामध्ये, आणि अनेक भजनं तीसुद्धा मला पाठ होती. हरिपाठ होता, 12 अभंग पाठ होते लहानपणी. आणि आमच्याकडे एक झोपाळा होता माझा एक. मी शाळेतून आले की त्या झोपाळ्यावर मी बसत असे, आणि 1-1.5 तास मी अगदी एक माझं भजन सुरू केलं की त्याच्यामध्ये एक बडबड गीत, माझे 12 अभंग, सगळं हे 1.5 तासाचा कार्यक्रम रोजचा असायचा. आणि आई माझी झोका देत देत ती ऐकत असायची. काही शब्द विसरले, चाल विसरली तर सांगत असायची. मध्येच थोडी भाजी पण चिरत असायची. तिथे गणितसुद्धा मला कांदे बटाट्याने शिकवायची की हे 2 कांदे, त्याच्यात 2 बटाटे, तर 2 आणि 2 किती झाले. असं ते खूप सुंदर वातावरण होतं. तेव्हा मात्र दूरचित्रवाणी नव्हता, त्यामुळे खूप वेळ असायचा. आई माझी घरीच हाऊसवाईफ होती, त्यामुळे खूप सुंदर दिवस होते ते. 2-3 वेळेला आईचा विषय तू काढलास. तुझ्या माहितीसाठी सांगतो, कदाचित तू इतक्या गडबडीत असतेस देशात परदेशामध्ये, आईबाबांचा माझा नेहमी संपर्क असतो. त्यांनी तुला सांगितलं की नाही मला माहिती नाही. हो, नाही मला. हो, आमचा नेहमी संपर्क असतो तुझ्या आईवडिलांचा. हो. तुझ्या संगीत शिक्षणाबद्दल, म्हणजे प्रत्यक्ष संगीत ह्या विषयावरती फोकस करण्याचं ठरवलंस ते कॉलेज M.Com संपल्यानंतर की आधी, ह्याचं उत्तर देण्यापूर्वी एक माझी नम्र विनंती आहे की गणेशाचं कुठलं तरी तुझं एक वंदनाचं गाणं आहे, गणेश वंदनाचं असलेलं, मला नेमका आत्ता शब्द आठवत नाही, पण जे तुला आवडेल ते गजवंदन किंवा अशा तऱ्हेचं गाण्याने जरा सुरुवात कर. आणि अगदी 2-3 मिनटात आज तुला तुझे शब्द ऐकण्या, तुझे स्वरही ऐकायचे सगळे. गणपत विघ्न हरण गजानन, गणपत विघ्न हरण गजानन, विराजत चंद्रमा गणपत विघ्न हरण गजानन. वा वा.
याच क्षेत्रात यायचं, हेच क्षेत्र आपलं आयुष्याचं ध्येय समजून जगायचं, ही प्रेरणा आईकडून का सर्व घराकडून किंवा विशिष्ट गुरुकडून कसं काय झालं? मला असं वाटतं की संगीताची असलेली आंतरिक ओढ हे त्याचं खरं कारण आहे. कारण की बाहेरून जी प्रेशर्स असतात, केवळ त्या प्रेशर्समुळे कुठली गोष्ट सातत्याने करणं तेवढं मला ते अशक्य वाटतं. आंतरिक जर ओढ असेल, तळमळ असेल, तर मला असं वाटतं की ती जी माझी, जसं मी म्हटलं की झोपाळ्यावर बसून जे माझं गाणं होतं, की मी त्याच्यात माझं एक सातत्य होतं. दररोज मी म्हणत असे आणि त्या लहान वयामध्ये 1-1.5 तास सूरलयीशी खेळत मी ती गाणी म्हणणं, मला वाटतं हा गुण माझ्या आईला दिसला. म्हणजे मी बरी गात असणारच, पण माझ्या आईला हेही लक्षात आलं की ते मी चिकाटीने करते आहे. ते मी रोज मी गाणं, तिने एखादा शब्द सांगितला की दुसऱ्या दिवशी बदल करून तसा म्हणते आहे. मला असं वाटतं की जशी माझी आंतरिक ओढ आणि टॅलेंट जे माझं जे आईवडिलांमध्ये आहे, माझ्या कुटुंबामध्ये आहे, DNA मध्ये, ते मला भेट म्हणून मिळालं, त्यामुळे सगळं झालं. परंतु हे माझ्या आईनी ओळखलं आणि विजया जोगळेकर धुमाळे दूरदर्शनवर ज्या निर्मात्या होत्या, त्या आमच्या जवळ राहत होत्या, त्यांच्याकडे आई बाबा मला घेऊन गेले. पण केवळ तिथं जाऊन गाणं शिकणं मी हा कार्यक्रम नसे. तिथं माझ्याबरोबर माझे आई वडील दोघेही क्लासला येत असत. जर त्यांना शक्य नसेल तर मी घरी आल्यानंतर मला विचारत की तू काय शिकलीस, आता तुझी 1-1.5 तास जाऊन आलीस, ते आता सगळं इथे म्हणून दाखव आणि ते बरोबर येतंय की नाही, आणि उद्याचं होमवर्क काय आहे ते परफेक्ट केल्याशिवाय मला माझे वडील जेवू देत नसत. हो. याच्या पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपण एक छोटीशी आरती विश्रांती घेणार आहोत. जरूर. मित्रांनो, एक खूप मोठी व्यक्ती आज आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आपल्या भेटीला आलेली आहे. तरीही तिला थोडंसं थांबून आपण एक छोटीशी विश्रांती घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू, फक्त सह्याद्री वाहिनीवरती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आरती, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुझ्यासारखी गायिकाच देऊ शकेल असं मला वाटतं, किंवा काय सांगू, मला तसं वर्णन करता येणार नाही. परंतु एक सुशिक्षित गायिका किंवा गायक कदाचित ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देऊ शकतील. कित्येक गायक हे स्वराला अत्यंत पक्के असतात, पण कधीकधी ते लयीला पक्के नसतात. तर ह्या दोन्ही गोष्टीचा कसा अभ्यास करतो गायक? मला असं वाटतं सुरेलपणा आणि लयदारपणा हा घेऊन जन्माला आपण आलो तर आपला मार्ग अतिशय सुकर आणि तो शॉर्टकट आहे चांगलं गाण्यासाठी. परंतु मला असं वाटतं रियाजाने, मी अनेक असे लोक पाहिलेले आहेत की सुरुवातीला वसंतराव कुलकर्णींकडे मी विजयाताईंकडनं नंतर शिकायला जेव्हा गेले तेव्हा दुसरे क्लास चालू असायचे आणि माझे सर अतिशय खुमासदार बोलायचे काय काय, आणि अगदी अशा वेळेला बरोबर बोलायचे. तर एक बाई गात होत्या आणि विलंबिताचं आवर्तन चाललेलं होतं आणि आबान रे बलई सुरू झालं आवर्तन, आलाप सुरू झाले. एक आवर्तन झालं, आलाप गात आहेत, मुखड्याची जागा, कारण का धा धेन असं ते विलंबित 3 तालाचं लय चाललेली लय, आणि त्याच्यामध्ये आता परत मुखडा पकडायला पाहिजे ना. एक आवर्तन झालं, दुसरं आवर्तन झालं, परत मुखड्याची जागा आहे ती चुकते आहे, म्हणजे पुढे जाते आहे. सर म्हणाले, अहो मावशी, काय चालवले काय, सायकलवर तर तुम्ही आता बसलात, फिरताय सगळं मुंबई शहर, आता उतरताच येत नाही आहे तुम्हाला. त्याच्यामुळे सायकलवर तुम्ही गावभर फिरवण्याआधी उतरणं शिकायला पाहिजे. तर ते लयदार, आणि हे तर अर्थात तालाची गोष्ट झाली ही. पण त्याच बाईंना मी नंतर 3-4 साधारण 4-5 वर्षानंतर
जेव्हा मी ऐकलं तेव्हा त्या तालात गात होत्या, लयीत गात होत्या. मला असं वाटतं सातत्याने रियाज, साधना केली की हे शक्य होतं. पण रियाज पाहिजे त्याच्यासाठी, आणि रियाज करण्यासाठी तळमळ पाहिजे. म्हणजे थोडं अवघड गणित आहे. नाही, गणित आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये अत्यंतिक प्रेम पाहिजे त्या संगीतावर, आणि आपण उत्तम गावं ही अतीव इच्छा हवी. आरती बरोबर आहे, परंतु ज्या वेळेला अत्यंत सुरेल असा गायक किंवा गायिका, पण जेव्हा 16 मात्राच्या ऐवजी 12 मात्रा येतो एक ताल, किंवा झपताल 10 मात्राचा येतो, तर हे जे गणित आहे 16 मात्रा 12 मात्रा 10 मात्रा जे काही असेल ते, याच्यामध्ये नेमकं तुम्ही जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते ध्रुपदावरती येणं, खरे, समेवरती येणं, तुम्ही कुठेही फिरून या, पण आणि तो एक बरोबर विचार मांडणं म्हणजे एक, तर ते जे गणित आहे हे गणित उपजत असावं लागतं. नाही, तो एक सेन्स ऑफ टाईम आहे. तो ॲक्च्युली आपण जेव्हा मात्रा म्हणतो 10 मात्रा 12 मात्रा, परंतु त्या 12 मात्रांना लागणारा जो वेळ आहे हां. त्याची आपल्याला सवय व्हावी लागते. की एक जसं आपल्याला काही काळ झाल्यावर वाटतं की आता 1 तासभर आपण फिरतोय, हे आपल्याला एक त्याचा अंदाज आलेला असतो. किंवा आपण जरी झोपून उठलो तरी आपल्याला कळतं की आता 7 वाजलेले असतील. म्हणजे ऑफकोर्स सूर्योदय सूर्यास्तामुळे कळतंच, परंतु एक अंदाज असतो टाईमचा. तसा हा थोडा सूक्ष्म अंदाज आहे. तो तासांचा अंदाज आहे, हा काही सेकंदांचा. त्याच्यामुळे अतिशय सूक्ष्म होत जातं आणि सवयीने ते होतं. परंतु त्याच्यासाठी काही हजारो आवर्तनं गाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्याला शॉर्टकट नाहीच आहे. मला अनेक अतिशय बुद्धिमान असे काही शिष्य, म्हणजे खरंच बुद्धीने अतिशय चांगले बाकीच्या गोष्टी केलेल्या, ते म्हणतात नाही आरती, ते काही शॉर्टकट आहे का हो, की पटकन मी सुरेल होईन, पटकन माझा गळा चालायला लागेल, अगदी पटकन मला हे तालाचा लयीचा सेन्स. पण नाही, शॉर्टकट नाही आहे त्याला. त्याच्यासाठी सातत्य आणि रियाज. म्हणजे कोणत्याही क्षणी कुठलाही एखादा स्वर हा षड्ज म्हणून पकड आणि यमन म्हणून दाखव, आरोह अवरोह असं म्हटल्यानंतर तो वाजलेला जो काही भांड्यावरचं टिचकी मारल्यानंतर जो स्वर येईल तो षड्ज पकड. आणि हां, तर तो नेमका षड्ज पकडता येणं, आणि दुसऱ्या भांड्यावरती पुन्हा पुढच्या क्षणाला इकडे वाजवलं, हा षड्ज पकड. तर हा नेमकेपणा जो आहे त्याच्यासाठी थोडीशी वर्ण येताना एक चांगली बुद्धी हवी. आणि त्याला म्हणजे तुम्ही पटकन तो स्वर ग्रास्प करून, म्हणजे जे वेगवेगळ्या तऱ्हेचे इंटेलिजन्सेस आता आपण जसं म्हणतो तसा जो हा संगीतासाठी लागणारी जी बुद्धी आहे, बुद्ध्यांक त्याचा तो जास्ती असणं फार गरजेचं आहे. की पटकन तो सूर आपण ग्रास्प केला, आपल्या ब्रेननी प्रोसेस करून लगेच गळ्याला सुद्धा तसाच मेसेज दिला की त्या स्वरात गायचं आहे. मला वाटतं हे सगळं प्रोसेसिंग खूप फास्ट होणं, याच्यासाठी तुम्हाला चांगला मेंदू असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे भाई काका नेहमी पुलं म्हणायचे की, पूर्वीच्या जमान्यात म्हणायचे की अरे ह्याला काय अभ्यासात गती नाही, ह्याला गायला याला गाऊ दे. परंतु तसं हां, असं पूर्वी म्हणत असत. आपण तुझ्या पुढच्या प्रवासाकडे जातो. मला एक प्रश्न विचारून आपण पुढे जातो. आज तू शास्त्रीय गायनामध्ये तुझी ओळख सबंध जगात केलेली आहे, सबंध जगभरात. ती फक्त भारतापुरता मर्यादित नाही, हे आता आम्ही सगळे जाणतो. पण अशी तू ज्या वेळेला आपल्याकडचं एक हलकं फुलकं संगीत, सुगम संगीत किंवा सिनेमाचं संगीत याकरता गातेस, तेव्हा तुला काय फरक करायला लागतो? कारण कधी कधी एखादा संगीतकार 2 वेगळ्या वेगळ्या रागांचं मिश्रण करून मिश्र राग घेऊन बंदिश हे करतो, बांधतो गाणं. तर अशाला काय करता तुम्ही लोक? पहिली गोष्ट तुम्ही जे म्हणालात की जगभरात माझी ओळख, मला असं वाटतं की ते सगळं शास्त्रीय संगीताचंच सामर्थ्य आहे, अभिजात संगीताचं आहे. त्यात केवळ मी काही वर्ष घातली आणि केवळ काही केलं म्हणून
माझी ओळख झाली ती केवळ शास्त्रीय संगीतामुळे झालेली आहे. त्याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या गुरुजनांना, माझ्या आईवडिलांना देते. दुसरी गोष्ट तुम्ही मला विचारली की सुगम संगीत किंवा सिनेसंगीत हे गाताना एक रागसंगीत म्हणजे राग गाणारी मी गायिका म्हणून मला काही अवघड जातं का किंवा काही मला काय वेगळं करावं लागतं हा प्रश्न होता तुमचा. मला असं वाटतं की महत्त्वपूर्ण त्याच्यात सगळ्यात गोष्ट ही आहे की शास्त्रीय संगीत, रागसंगीत हे स्वरप्रधान आहे. अतिशय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सूर गया तो सर गया. त्यामुळे स्वर हा त्याचा प्राण आहे, स्वराची साधना आहे, स्वरांची पूजा बांधलेली आहे ती. आणि जेव्हा इतर सुगम संगीत किंवा सुगम संगीत आधी मी त्याच्याबद्दल बोलीन तिथं ती शब्दप्रधान गायकी होते. उपशास्त्रीय संगीताचे काही प्रकार आहेत, दादरा, ठुमरी, चैती, कजरी. हे कसं स्वर आणि शब्द हातात हात घालून जात आहेत. जेव्हा मी रागसंगीत गातो तेव्हा बंदिश असतेच, परंतु बंदिश ही केवळ एक रागाच्या अवकाशामध्ये भरारी किंवा त्याच्यामध्ये एक झोकून देण्यासाठी केलेली खिडकी आहे जणू, की ज्या खिडकीतून आपण अवकाश पाहतो त्या बंदिशीच्या खिडकीतून आणि नंतर त्या खिडकीतून बाहेर जाऊन त्या रागामध्ये मुक्तपणे विहार करतो, अशी ती बंदिश ज्याच्यामध्ये शब्द आहेत ती खिडकी आहेत. शब्द हे गौण आहेत तिथं. परंतु जेव्हा सुगम संगीत आपण गातो तेव्हा शब्द हे फार महत्त्वाचं काम करतात तिथे. त्यामुळे तिथं शब्दोच्चारण, शब्दांमध्ये असलेला भाव, रागसंगीतामध्ये स्वरभाव महत्त्वाचा आहे. स्वर जो भाव घेऊन येतात तो तिथं आपल्याला दाखवायचा आहे. आणि सुगम संगीतामध्ये शब्दांचा जो भाव आहे आणि अर्थात कंपोजर दुसरा आहे. रागसंगीतामध्ये मीच स्वतः कंपोजर आहे. स्वर आणि प्रत्येक आवर्तन हे माझं कॉम्पोजिशन आहे. मी त्या रागाकडे, त्या आवर्तनाकडे कशी पाहते आहे ते जणू आपण एखादी बिल्डिंग उभी करतोय आणि प्रत्येक आवर्तन हा एक मजला आहे किंवा प्रत्येक आवर्तन ही एक कहाणी आहे, ही एक स्टोरी आहे. आणि ती मी प्रत्येक आवर्तन एक गोष्ट सांगते आणि समेवर येते, परत एक गोष्ट सांगते आणि समेवर येते. आणि अशी एरियल व्ह्यू घेतला तर तो संपूर्ण राग हा ती शृंखला आहे. परंतु जेव्हा सुगम संगीतात शब्दप्रधानता आली ते गाताना मला तसे काही खूप बदल करावे लागले नाहीत माझ्या गाण्यामध्ये. जेव्हा चित्रपटासाठी सुद्धा मी जी गायले गाणी ती बहुतांशी जी होती ती उपशास्त्रीय संगीत होतं. आणि मिश्र राग नव्हते का? असे मिश्र होते, परंतु सुगम संगीतात रागांच्या सीमा धूसर असतात. तिथे कुठेही आपल्याला राग एखादा प्युअर मांडायचा नसतो. परंतु एका शिस्तीने चालणाऱ्या म्हणजे गायकीची एक शिस्त असते, रागाप्रमाणेच गळा चालतो असं पण होतं. त्यामुळे त्या रागाच्या बाहेर अनेक वेळा असं होतं की बुद्धी जाऊच देत नाही. याबद्दल आपण अधिक विस्ताराने याकरता बोलू की ते तुझे जे फॉलोअर्स आहेत आणि माझ्यासारखे चाहते आहेत, जे स्वतः गायक नाहीत पण त्यांना रुची आहे, थोडंफार त्यांनी वाचलेलं आहे, अनेकांना ऐकलेलं आहे, अशांच्या करता म्हणून उपयोगाला येईल. ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. तुझ्या तोंडून ते ऐकायला मला आवडेल, सगळ्या लोकांना आवडेल. पण त्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती घेऊया. मित्रांनो, एक पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत विश्रांतीनंतर. आरती, आमच्या सिनेमामध्ये आय एम अ फिल्म मेकर. सिनेमामध्ये जसं डिझॉल्व असतो की हे दृश्य चालू आहे त्याच्यातूनच दुसरं दृश्य तयार होतं आहे
अशा तऱ्हेने दोन वेगळे वेगळे राग एकत्र करून जेव्हा एखादा संगीतकार काही कंपोज करतो त्यावेळेला तुझ्यासारख्या गायिकेला किंवा कलावतीला ह्या सीमारेषा इथे हा राग संपून इथे हा सुरू झाला. जसं आपण मगाशी बोलताना बोललो की मुलतानीचं उदाहरण तू दिलंस की अवरोह जो आहे तो सारखाच आहे, हो पण आरोह जो आहे तो वेगळा आहे. त्यामुळे नेमका हा राग कुठला आहे हो आणि मूळ राग कुठला आहे याबद्दल जरा तुम्ही जेव्हा सिनेमाची गाणी गाता त्यावेळेला काय काय करावं लागतं? आता जसं सरदारी बेगमचं घर नाही हमरे शाम, घर नाही हमरे शाम, वो जाके परदेस बिराजे, सुना हमरा धाम, घर नाही हमरे शाम, घर वाह, वाह. नाही हमरे शाम. आता हमरे शाम, आता या काही गोष्टी हा पूर्ण नंद आहे, पण तिथं नंतर अंतर तावन आए जियरा तरसे तन नर रा 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 तारा आए जियरा तरसे वा वा वा. सावन आए जियरा तरसे, ए घर नाही हमरे शाम, घर नाही. मला असं वाटतं की याचं काय करावं लागतं खरं. नाही, ह्याची एक जाणीव ठेवून तुम्हाला ते प्रदान करावं लागतं. मला असं वाटतं की राग पण एक चाल आहे. म्हणजे रागाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा रागाची आपली एक चाल असते. म्हणजे अर्थात स्वर आहे, त्या स्वरांची लय आहे आणि ती स्वर त्या लयीमध्ये कशी चाल घेतात हेच तर राग सांगतो. आणि त्या चालीमुळे जो भाव निर्माण होतो. अतिशय सिंपल शब्दात सांगितलं तर जर मी एखादं सुगम संगीत म्हणताना नंद राग बाजूला ठेवला, जर मी त्या गाण्याला असं म्हटलं की हे नंद रागावर आधारित गाणं आहे, माझा मेंदू लगेच नंदातच काम करायला लागतो. पण मी घर नाही हमरे शाम म्हणते मी, वो जाके परदेस से धारे, सुना हमरा धाम, घर नाही हमरे शाम. मला असं वाटतं की त्या शब्दांकडे लक्ष दिलं. मी माझ्या मुलींना पण सांगताना म्हणते की तुम्ही शब्दच गा. जेव्हा तुम्ही सुगम संगीत गाताय तेव्हा त्याची म्हणजे त्याच्यात म आहे का ध, मधनी आहे का निसा ध आहे ते नको, तुम्ही शब्द गा. अच्छा अच्छा. त्याच्याने थोडं सोपं होतं मला असं वाटतं. सोपं होतं पण ते अवघड आहे मात्र हे अवघड. तुझा पार्श्वगायनाचा जो पहिला अनुभव होता त्याबद्दल सांगशील? पार्श्वगायन मी पहिल्यांदा केलं ते सरदारी बेगम या चित्रपटासाठी श्यामबाबूंच्या. हो, मला त्यांनी केदार पंडितनी माझं नाव सुचवलं होतं त्या, कारण का त्यांना एक ठुमरी गायिकेचं थोडीशी यंग, मला वाटतं मी यंग होते हेच माझं ॲडव्हान्टेज असावं. मी आता तुला ह्याच्यातही ऐकलं सुमित्राताईच्या फिल्म. हो हो, संहितामध्ये. हो, जरा सरदारी बेगम बद्दल आणि ह्याबद्दल त्या अनुभवाबद्दल सांग. तर तेव्हा श्यामबाबूंनी मला केवळ म्हणाले 1-2 गाणे हैं आणि मला स्टुडिओतच डिरेक्टली बोलवलं. काही आधी मीटिंग नाही, काही नाही. वनराज भाटियांचं संगीत होतं. अच्छा. अशोक पत्की त्यांचे असिस्टंट. आणि खरं खूप काम अशोक पत्कीच करत होते, कारण वनराजजी वेस्टर्नचे बादशहा अगदी, आणि अतिशय विश्वासाने पत्कींना त्यांनी ते काम दिलेलं होतं. आणि खूप प्रेमाने ते अशोकजींना सांगायचे की अशोक अब देख लेना जरा ये. त्यामुळे अशोकजी, वनराजजी, श्याम बाबू, जावेद अख्तर हे सगळे तिथे बसलेले होते.
आणि माझा तो पहिलाच अनुभव होता. स्टुडिओमध्ये मी गेले, मग श्यामबाबू म्हणाले कुछ 2 लाईने सुनाओ. मी 2 गोळी कुठल्या तरी म्हणून दाखवल्या. त्यांना आवडलं असावं बहुतेक. मग म्हणाले ठीक है अशोक गाना बना दीजिए. मग ते म्हणाले नहीं सिचुएशन क्या है. तो मैंने वो सरदारी वो रसोई में है और वो खाना बना रही है और तब कुछ गुनगुना रही है गज़ल, तो एक कुछ बना दो. अच्छा, मग जावेदजींनी विचारलं क्या किस विषय पर. लगेच त्यांनी सांगितलं. जावेदजी इथे अशोकजी हार्मोनियम घेऊन बसले. त्यांनी साधारण मीटर सांगितलं. अशोकजींनी लगेच तिथे सुरू केलं हार्मोनियमवर सुरावट. जावेदजी सिंगर्स बूथमध्ये गेले. साधारण पावणे एक तासांनी बाहेर आले. त्यांनी एक 5-6 शेर असलेली गझल लिहून समोर आणली. लगेच म्हणाले ये देखिए. तोपर्यंत यांची इथे चाल तयार होती. वाह म्हणजे मला सगळे चमत्कारच वाटत होते तिथे. आणि मग तिथं मला लगेच अशोकजींनी ते शिकवली गझल. म्हणाले अब रेकॉर्डिंग. सारंगीवाले बसलेलेच होते. तबला घेऊन रमाकांत मापसेकर होते, सुलतान खान साहेब होते. अरे वा. स्वरमंडल, हार्मोनियम असे अतिशय कमी वाद्य. तानपुरा तेव्हा इलेक्ट्रॉनिक एकही वाद्य नव्हतं. मग म्हणाले श्याम त्या फंदात पडणारा दिग्दर्शक नाहीये. हो खूप लवाजमा ह्याचा वाद्यांचा. हो, अतिशय सिंपल सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येकाने आपल्या प्रतिभेच्या वर स्वार व्हावं, स्वार होऊ देत असत ते. आठवते ती गझल? हो आठवते ना. हुजूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था. हुजूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था. त्यामुळे ते हे सगळं म्युझिक लिहून रेकॉर्ड होऊन जवळजवळ साधारण 3-4 तासात गाणं रेडी असायचं. काही एडिट नाही, काही नाही, काही नाही. मिक्सिंग नंतर करत असतील, पण अतिशय सोपा असा प्रोसेस होता हा. मला असं वाटतं की आता जे हल्ली पण जेव्हा आम्ही रेकॉर्डिंग करतो ते एक गाणं 15-15 दिवस चालतं आणि हे गाणं 4. परंतु ते अवघडसुद्धा होतं एका तऱ्हेने. कारण त्यावेळेला ते गाणं शिकणं, आत्मसात करणं, कंपोजरला काय म्हणायचं आहे त्याच्यात ते समजून घेणं आणि ते आपल्या आवाज अर्थात शब्दप्रधान. आणि मग ते आपल्याला ते कसं आपल्या गळ्यातनं कसं उत्तमरित्या येईल. त्यामुळे आपले प्लस मायनस समजून ते गाणं त्या वेळामध्ये तसं बसवून परत 100% देणं हा खूप मोठा चॅलेंज. म्हणजे हे अगदी लाखो गाण्यांमध्ये केलेल्या आपल्या दीदी आणि आशाताई यांनी कशी केलेली असतील ही गाणी की अगदी पहिल्या सुरापासून अगदी शेवटच्या सुरापर्यंत अगदी 1000% गाणं. हो. अद्भुत अद्भुत चमत्कार तो मोठा. आठवणी जरी झाल्या स्वरांच्या त्यांच्या दोघींच्याही, हो ना, तरी अंगावर शहारे येतात. खरं खरं. एकत्र कुटुंब व्यवस्थेबद्दल तुझं काय मत आहे? मी संगीताबद्दलच, संगीत हा धागा पकडून म्हणतो. हो. जेव्हा एखाद्या कुटुंबात गाणं आहे आणि एकमेकांना मदत करणारे गायक आहेत घरातलेच सगळे, दुर्दैवाने असं कधीतरी होतं की फाटाफूट होते, परंतु तरीही गाणं शाबूत राहतं, घराणं शाबूत राहतं. कधी कधी घराण्यात बदल होतो संगीताच्या. याबद्दल तुझं काय मत आहे? काय व्हावं? मी नातेसंबंध करता म्हणत नाही, स्वरांच्या संदर्भात मी हो, हो. स्वर संबंध याबद्दल विचारतोय. हो,
मी नातेसंबंधांबद्दल सुद्धा जरूर बोलेन इथे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच केवळ आज मला वाटतं मी दुसरी बाजूमध्ये आलेली आहे. याचं कारण मी लग्न माझं झालं तेव्हा मी 23 वर्षाची होते. मी नुकती अशी बाहेर गायला लागलेले होते आणि उदयचं माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासू सासऱ्यांबरोबरच आम्ही राहत होतो. आणि माझ्या सासूबाईंनी त्या स्वतः अतिशय मोठ्या गायिका सुमती टिकेकर ह्या सगळ्यांना माहितीच आहेत. उदय तबला वाजवायचा ना? उदय तबला वाजायचा कॉलेजमध्ये? तिथेच जमलं ना? हो जमलं मला. हो माझ्याशी जमवण्यापुरता तबला वाजवला त्यांनी खरं तर. म्हणजे काय? म्हणजे आमचं जमलं आणि त्यानंतर तो अभिनयाच्या क्षेत्रात. पण मग आता तो रियाज करत नाही का आता तबल्याचा? टेबल वाजवतो. तो आता मला भेटू दे केव्हा तरी. तुझी पोर गाते ना? ती गाते थोडी, म्हणजे तशी तिला सुरातालाची बऱ्यापैकी आहे. बट शी ऑल्सो वॉन्ट्स टू एंटर इन टू ॲक्टिंग इफ आय एम नॉट मिस्टेकन. येस. हां, तर तू सांगत होतीस की एकत्र कुटुंबाच्या संदर्भामध्ये एकत्र कुटुंब पद्धती मी माझ्या प्रत्येक शिष्येला, म्हणजे जेव्हा तिचं लग्न ठरतं तेव्हा मी तिला सांगते की तू सासू सासऱ्यांबरोबरच राहा. त्याचे म्हणजे ॲडव्हान्टेजेस खूपच आहेत, प्रश्नच नाही आहे. खूपच प्रेमाची देवाणघेवाण असते तिथे. आणि माझ्या सासूबाईंनी इतक्या प्रेमाने आमचं केलेलं आहे, इतक्या प्रेमाने. माझ्या मुलीचं म्हणजे अगदी मी तर अनेक वेळेला कार्यक्रमांसाठी बाहेर जात असे. मला कधीही स्वयंपाकघराची, माझ्या घराची किंवा माझ्या नवऱ्याची कधीही काळजी करावी लागली नाही. त्यांनी पूर्णपणे ती घेतली. मला असं वाटतं अशा सासूबाई असल्यावर, आणि माझे सासरे स्वतः इतके मोठे वकील, परंतु माझ्याबरोबर अमेरिकेला हार्मोनियम अतिशय उत्तम वाजवतात आणि आता 90 वर्षाचे आहेत ते. परंतु तरी रोज 1 तास रियाज, हार्मोनियम वाजवणे, पोहायला जाणे, अतिशय, आणि संगीतामुळे इतके आनंदी आहेत ते, अतिशय आनंदी आहेत. आणि त्यांची सुद्धा अत्यंत म्हणजे चांगली साथ मला, माझ्या सासूबाईंना देखील. असे सासू सासरे देवासारखे असल्यावर म्हणजे मी एकत्र कुटुंब पद्धतीच हवी असं म्हणते. या पुढचा प्रश्न मी तुला विचारतो, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया. काय सांगू तुम्हाला, किती आनंद होतो या मुलीशी गप्पा गोष्टी करताना. तरीही आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. जाऊ नका कुठे, बघत राहा दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दुसरी बाजूमध्ये. आरती, एक स्त्री म्हणून, गायिका म्हणून नाही, एक स्त्री, मी नेमकेपणाने विचारतो, एक स्त्री म्हणून हे करिअर बनवताना तुला काही त्रास झाला का मानसिक? तू कोणाचंही नावं बिवं न घेता काही अनुभव आले असतील, कारण आय बिलीव्ह इन वुमन एम्पॉवरमेंट. मी ह्या बाबतीत फार शिस्तीचा माणूस आहे. तसे मला चांगलेच अनुभव आले, परंतु मी एक स्त्री म्हणून, म्हणजे एक व्यक्ती म्हणून माझ्यातलं जे द्वंद्व आहे ना, मला असं वाटतं त्या द्वंद्वाशी माझा सामना झाला खरं तर. कारण गाण्याची एक आंतरिक तळमळ, ओढ, अत्यंत खूप जास्त ओढ की आपण गाणं करावं, आपण जागोजागी जावं, गावं, ह्याची एक अत्यंत जास्त ओढ खूप. आणि मी एक प्रेयसी, उदयची बायको, मुलगी, मी एक स्वतः लेक म्हणून, सून म्हणून, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक आई म्हणून. ते जे ममता आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपली एक ओढ घेऊन येतात. इकडे एक व्यक्ती म्हणून मला असलेली संगीताची ओढ, ह्या सगळ्या ह्या गोष्टींचा बॅलन्स करणं, मला असं वाटतं हा एक मोठा चॅलेंज स्त्रीसमोर असतो. समाजाला तिला आव्हान द्यावं लागतं, ती गोष्ट वेगळी. कुटुंबाला तिला, कुटुंबाचा काही
कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात ज्या तिला पूर्ण कराव्या लागतात. पण मला त्याचा सामना अजिबात करावा लागला नाही, कारण माझे सासू सासरे इतके चांगले, किंवा माझ्या नवऱ्याकडून सुद्धा मला कधीही कुठल्याही तऱ्हेचा विरोध, किंबहुना मला कधी त्याला विचारावं सुद्धा लागलं की कधीही नाही. इनफॅक्ट पहिल्यांदा आम्ही जाकीर भाईंना भेटायला गेलो होतो. मी अगदी तेव्हा नुकतंच लग्न झालं होतं, तेव्हा जाकीर भाईंना नमस्कार केला मी, तर उदय म्हणाला, मैं उदय अंकलीकर टिकेकर. त्यामुळे त्यांनी हे इतकं म्हणजे ॲक्सेप्ट केलेलं होतं. त्यामुळे तसं परंतु मी म्हटलं तसं माझं माझ्याशी द्वंद्व, मला वाटतं त्याच्याशी मला सामना करावा लागला. आणि पुढे एक गायक आणि एक गायिका यामध्ये काही तरतम मानलं जातं का वगैरे ते दुसऱ्यांनी मानावं, मी ते मानत नाही. माझ्या माहितीप्रमाणे माझा तुझा स्नेह आता बऱ्याच वर्षांचा आहे. हो. परंतु केवढं काय काय करतेस तू, हे सगळं मी काल काढलेलं आहे तुझ्याबद्दल. की मला माहिती नसलेलं पण काढावं म्हणून मी सगळं काढून त्याचा अभ्यास केला. तुझ्याकडे जे ज्ञान तू जगातून मिळवलंस, ज्या ज्या घराण्याकडून, मग ते जयपूर घराणं असो, ग्वालियर असो, तुझं जी घराणी तू शिकलेली आहेस, हे सगळं तू आता पुढच्या पिढीला देतेस. पुढच्या पिढीला असं एवढ्या लवकर म्हणणं, कारण यू आर नॉट ओल्ड, यू आर यंग, पण तरीसुद्धा तुझ्यापेक्षा लहान असलेल्या गायकांना तू ते देतेस. त्याच्याबद्दल जरा माहिती सांगशील तर बरं होईल. पुण्याला माझ्या घरी 6 मुली राहतात आणि शिकतात गाणं. गुरुकुल आणि कुल गुरु. सगळ्या भारतातून, अगदी दार्जिलिंगमधून, कलकत्त्याहून, बाकी महाराष्ट्रातून, कर्नाटकातून, सगळ्या परदेशातून सुद्धा काही काही मुली येतात. मला वाटतं मी हे केवळ निमित्त आहे त्यांना अभिजात संगीत शिकायचं असतं, म्हणजे ते महत्त्वाचं. मी केवळ एक माध्यम आहे. किती विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आता? बऱ्याच आहेत. फक्त विद्यार्थिनी आहेत की विद्यार्थी देखील आहेत. अच्छा, बरं. तुला एवढे आता पारितोषिक आणि सन्मान तुझे मिळालेले, त्यातला एकाला तर मी राष्ट्रपतींच्या समोर तू गायलीस. मी तेव्हा होतो तिथे दिल्लीमध्ये. आज संहिताचं गाणं ते. हो. हां, 2010 मध्ये का 12 मध्ये. तर तेव्हा तू गायलीस. त्याच्यानंतर मी तुला प्रत्यक्ष, म्हणजे आत्ता थोडंसं एखादं मिनिट मी ऐकलं, पण ते जे तू गायली होतीस, काहीच नव्हतं तेव्हा. आत्ता जसं काहीही नाही तसंच काहीही नव्हतं. आणि तुला विनंती करण्यात आली आणि तू ताबडतोब जाऊन, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी तिकडे उभे होते, संबंध हॉल भरलेला होता, तू गायलीस. तर मानसन्मान तुझे जे काही आहेत ते मला जे माहिती आहेत ते मोजके आहेत, पण हे सगळं वाचल्यानंतर लक्षात येतं की बरीच तू वरच्या पातळीवरती जाऊन केलेलं आहे सगळं. मला जरा तू सांगशील तुझ्या तोंडाने तर बरं वाटेल, आपल्या प्रेक्षकांना, चाहत्यांना तुझ्या बरं वाटेल. मानसन्मान आणि पुरस्कार जे मिळालेत ते. मला असं वाटतं की माझे जे गुरु आहेत, वसंतराव कुलकर्णी, विजयाताई, किशोरीताई, उल्हासदादा कशाळकर, दिनकर कायकिणी, या सगळ्यांनी मला शिष्य म्हणून पत्करलं. हा माझा खरं मोठा सन्मान मी समजते. किशोरीताईकडे तू फार वर्ष नव्हतीस ना, 1.5-2 वर्ष होतीस ना. तुझं मूळ जे गाण्याचं घराणं आहे ते कुठलं तू मानतेस? मूळ घराणं मी आग्रा ग्वाल्हेर, वसंतरावांच्याकडे आग्रा ग्वाल्हेर शिकले. कारण का वसंतराव सुद्धा खादिम हुसेन खान साहेब आग्र्याचे, आणि जगन्नाथ बुवा पुरोहित आणि अंतुबुवा जोशी म्हणजे गजानन बुवांचे वडील, यांच्याकडे शिकले. त्यामुळे ते स्वतः आग्रा ग्वाल्हेर दोन्हीचं मिश्रण गात असत, जसे आपले रामभाऊ सुद्धा गात असत. आणि मग नंतर मी किशोरीताईंकडे गेले. त्यामुळे मला एक
आकारयुक्त गाण्याचं खूप म्हणजे आवड. त्यामुळे मग मला विजयाताईच किशोरीताईंकडे घेऊन गेल्या आणि तिथं मी जयपूर शिकले. त्याच्यानंतर मी उल्हासदादांकडे परंतु उल्हासदादांनी पण मला शिकवताना जयपूरनीच सुरुवात केली. अच्छा. आणि मग मला थोडं ग्वाल्हेर, मग कायकिणींकडे परत थोडं आग्रा ग्वाल्हेर असंच. परंतु मला असं वाटतं काही राग मी जयपूर स्टाईलनी गाते आणि काही राग मी आग्रा ग्वाल्हेरनी गाते. जसं माझ्या गुरूंनी शिकवलं, आणखीन नंतर मी त्याच्यावर जे चिंतन केलं त्याप्रमाणे. परंतु मी असं नाही म्हणू शकणार की मी जयपूर घराण्याची हां, नाही ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. नाही आपण ते ऋण मान्य करणारेच असतो की आपण जिथून जिथून जे जे काही उचललंय ते ड्यूज त्या गुरुला देणं हे आपलं कर्तव्यच आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या गुरुकडून मिळालेलं जे ज्ञान आहे ते लोकांसमोर सादर करतो, तेव्हा त्या गुरुचा जो सन्मान आहे तो मनामध्ये असतोच, आदर. पण तरीही तुला कोणत्या घराण्यामध्ये व्यक्त व्हायला आवडतं? मी जसं म्हटलं तसं मला आकारयुक्त गाणं खूप आवडतं. अच्छा. त्यामुळे मला जयपूर घराण्याची गायकी, आणि तसं पाहायला गेलं तर आत्ताचं जे रागाचं उलगडणं आहे ते खूप म्हणजे बहुतांशी किराण्याप्रमाणेच केलं जातं खरं पाहायला गेलं तर. त्यामुळे तशा रागांच्या इतक्या भिंती तशा त्या पुसट झाल्या आहेत असं मला वाटतं. त्यामुळे मी सुद्धा जे जयपूर घराणं म्हणजे मला असं वाटतं की मी किशोरीताई घराणं म्हणजे किशोरीताईंनी जे जयपूर जी आईकडून शिकून त्यांनी जी आपली स्वयंभू गायकी तयार केली आहे ताईंनी, त्याच्याबद्दल मी काय बोलू. खरं तर मी बस त्यांची पूजा करते, एवढंच. मला नेहमी असं वाटतं की तुमच्यासारखी सगळी सुरेल मंडळी सगळ्यांना माझ्या आयुष्यातली थोडी थोडी वर्ष द्यावी. इतके कारण तुम्ही नेमकेपणाने स्वर लावता तुम्ही, तेव्हा परमेश्वराच्या पायाशी तुम्ही त्याला स्पर्श करता, असं माझं मत आहे. नेमकेपणाने स्वर लावणं अशी माझी एक भावना आहे. मी खाससाहेब बडे गुलाम अली खासाहेबांना मी 5-6 वर्षाचा होतो. बरं. एवढा मोठा त्यांचा अजस्र देह, त्या मिशा, आणि पुण्यामध्ये अप्पा बळवंत चौकाच्या अलीकडे असलेल्या एका ठिकाणी त्यांचं गाणं ऐकायला बाबा माझे वडील ते मला घेऊन गेले. बाबा माझे गायचे. तर नेमकेपणाने सूर लागणं म्हणजे काय, खाससाहेब बडे गुलाम अली खासाहेब. आणि त्यानंतर मी जेव्हा समकालीन लोक ऐकले, माझ्यापेक्षा जी पुढची पिढी आहे तुझ्यासारखी त्यांना ऐकतो, आणि नेमकेपणाने स्वर, तर आनंदाश्रू येतात डोळ्यात. खरे आनंदाश्रू. आणि असं वाटतं की आपल्यातली 2 वर्ष ह्या व्यक्तीला मिळाली पाहिजेत आपल्या आयुष्यातली. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तू प्रचंड तुझ्याकडून शिकता येण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे, अनुभव घेण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा आपल्याला जपली पाहिजे. अगदी शेवटची एक विनंती, दिल्लीमध्ये तू प्रणब मुखर्जींच्या तिथे जे गायली होतीस ते गाऊ शकशील का? जरूर गाईन. त्याच्या आधी मी सांगेन की तुम्ही हे जे बडे गुलाम अली खासाबांचं सांगितलं, तसं किशोरीताई नेहमी म्हणत आम्हाला की गळा किती तयार पाहिजे, म्हणजे नेमकेपणा हे जे तुम्ही म्हणालात ते, आपली बुद्धी नेल तिथे गळा आला पाहिजे, इतका गळा तयार पाहिजे. गळ्यामध्ये म्हणजे जी बुद्धीला एखादी तान सुचली तर गळ्याने ती तान लगेच म्हणता आली पाहिजे. गळ्याला कुठला बहलावा आहे, कुठली बारीक सूक्ष्म छोटी जागा आहे, कुठला तारस्वर आहे, कधी मंद्रात आहे, तुम्हाला स्पीड आहे म्हणजे तानेचा, तुम्हाला जे वाटेल ते गाता येणारा गळा हे खरं शस्त्र आहे. त्यामुळे बुद्धी नेल तिथं जाणारा, पाण्यासारखा वाहणारा गळा, मला वाटतं हा तसाच ताईंचा आहे. ते गाणं संहितातलं गाणं आहे ते, पलके नमूंदो सजनवा. पलके नमूंदो
सजनवा पलके नमूंदो सजनवा ओ मोरे सजनवा रे मोरे सजनवा पलके नमूंदो मन का संदेशवा मन का संदेशवा होठ न बोलत देखा देखी जलत नेहा जोत रे पलके नमूंदो सजनवा ओ मोरे सजनवा रे मोरे सजनवा पलके नमूंदो वाह 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 वाह. आरती, तू किती कमालीची व्यस्त आहेस याची मला कल्पना आहे. तरी तू वेळात वेळ काढून आमच्या या निमंत्रणाला आलीस आणि आमच्या ह्या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांच्यासाठी आ बुलाए वेळ और हम काढलास. ना आए. नाही, आता मी तुझ्या घरी येईन केव्हा तरी आणि आपण बसूया. जसं मी आणि पंडित अजय पोहनकर हो आम्ही बसायचो किंवा अद्दमंद अजूनही बसतो, तसं केव्हा तरी उदय, तू, मी असे बसूया. नक्की नक्की. हा कार्यक्रम, ह्या कार्यक्रमाबद्दल तर तुझं मत हे तू एक 4 वळीमध्ये याच्यात लिहायचंस. तिथेच बस, मी आलो तिकडे. हा बघ तुझा छानदार फोटो. अरे वा.